फेब्रुवारी 1978 पुणे. रात्रीचे 12 वाजले होते. शहर झोपलेले होते, पण पुण्याच्या एका बंद दिवाणखान्यात दिवे अजूनही जळत होते. त्या खोलीत बसलेला एक तरुण अवघ्या 27 वर्षांचा एका कागदावर नावे लिहत होता. एक एक नाव, एक एक आमदार, एक एक शपथ. त्याचे डोळे थकलेले नव्हते, त्याचे हात थरथरत नव्हते, कारण त्याने खूप आधीच ठरवलेले होते. महाराष्ट्राचे राजकारण आता बदलणार आहे आणि हे बदल तो स्वतः घडवणार आहे. त्या तरुणाचे नाव होते शरद पवार. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात 1978 हे वर्ष एखाद्या भूकंपासारखे आले. जमीन सरकली, भिंती कोसळल्या आणि ज्यांनी हे घडताना पाहिले त्यांना विश्वासच बसला नाही की एवढ्या कमी वयात, एवढ्या कमी वेळात एका माणसाने संपूर्ण राज्याची सत्ता उलटवू शकते. पण हे घडले आणि त्याची सुरुवात खूप आधी झाली होती. त्या रात्री नाही, तर त्याहून कित्येक महिने आधी, जेव्हा देशाच्या राजकारणात एक वेगळाच वादळ घोंगावत होते. 1975 दिल्ली. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादली. संपूर्ण देश एका अदृश्य पिंजऱ्यात बंद झाला. विरोधक तुरुंगात गेले, वर्तमानपत्रे बंद पडली. लोकशाही केवळ नावापुरती उरली. पण इंदिराजींनी एक चूक केली. त्यांनी जनतेला गृहीत धरले. 1977 मध्ये जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा जनतेने त्यांना थेट उत्तर दिले. काँग्रेस दिल्लीत धुळीस मिळाली. केंद्रात जनता पार्टीचे सरकार आले. मोरारजी देसाई पंतप्रधान झाले आणि इंदिरा गांधी, ज्या एकेकाळी इंडिया इज इंदिरा, इंदिरा इज इंडिया असे म्हटले जात होते, त्या अचानक एका सामान्य विरोधी नेत्याच्या भूमिकेत आल्या. महाराष्ट्रात मात्र वेगळे चित्र होते. इथे काँग्रेस अजूनही सत्तेत होती. वसंतदादा पाटील, एक अनुभवी, जमिनीशी जोडलेला नेता, मुख्यमंत्री होते. ते साखर कारखान्यांचे नेते होते. सहकार चळवळीचे आधारस्तंभ होते. त्यांच्या चेहऱ्यावर कायम एक विश्वास असे. लोकांवर विश्वास, पक्षावर विश्वास आणि सर्वात जास्त त्यांच्या स्वतःच्या माणसांवर विश्वास. हाच विश्वास पुढे त्यांच्यासाठी सर्वात मोठा धोका ठरणार होता. 1978च्या फेब्रुवारीत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या. काँग्रेस पुन्हा सत्तेत आली. पण यावेळी काँग्रेस एकसंध नव्हती. इंदिरा गांधींनी आणीबाणीनंतर स्वतःची वेगळी काँग्रेस स्थापन केली होती, काँग्रेस इंदिरा. आणि दुसरीकडे होती काँग्रेस रेड्डी, जी जनता पार्टीशी जवळ होती. महाराष्ट्रात निवडणुका झाल्या त्यावेळी या दोन्ही काँग्रेसने स्वतंत्रपणे लढले. निकाल आला. काँग्रेस रेड्डीला 69 जागा मिळाल्या, तर काँग्रेस इंदिराला 62. दोघे मिळाले तर सरकार बनवता येईल, आणि मिळाले. वसंतदादा पाटील पुन्हा मुख्यमंत्री झाले. पण या सगळ्यात एक माणूस शांत बसला होता, निरीक्षण करत होता, मोजत होता. शरद पवार. पवार त्यावेळी काँग्रेस इंदिराचे आमदार होते. वय फक्त 27, पण त्यांची राजकीय समज वयाच्या कितीतरी पुढे होती. ते बघत होते वसंतदादांचे सरकार किती अस्थिर आहे. दोन काँग्रेसचे एकत्र सरकार म्हणजे एक वेळ टाइम बॉम्ब, आणि त्या बॉम्बचा फ्यूज त्यांच्या हातात होता. जर त्यांनी योग्य वेळी योग्य पाऊल उचलले तर. पण हे सोपे नव्हते, कारण ज्या पक्षात ते होते त्या पक्षाने वसंतदादांना पाठिंबा दिला होता. त्यांच्या विरोधात जाणे म्हणजे पक्षाविरुद्ध जाणे, इंदिरा गांधींविरुद्ध जाणे. आणि इंदिराजी तेव्हा विरोधात असल्या तरी त्यांची शक्ती कोणीही विसरले नव्हते. पवारांनी निर्णय घेतला, आणि हा निर्णय घेताना त्यांनी एकट्याने नाही तर अत्यंत काळजीपूर्वक एका एका माणसाला विश्वासात घेत घेत हा जाळा विणला. रात्री बैठका होत, दिवसा सामान्य राजकीय हालचाली. कुणाला संशय येऊ नये याची पूर्ण काळजी. विधानसभेत ते वसंतदादांच्या सरकारच्या बाजूने बोलत, पण मागे, खोल मागे, बंद दरवाजांमागे वेगळीच गणिते मांडली जात होती. मार्च 1978 पुणे, नागपूर, मुंबई 3 शहरांमध्ये एकाच वेळी हालचाली सुरू होत्या. शरद पवार यांनी काँग्रेस इंदिरामधील काही असंतुष्ट आमदारांशी गुप्त बैठका सुरू केल्या. यात फक्त काँग्रेसचे नव्हते, जनता पार्टी, शेतकरी कामगार पक्ष आणि काही अपक्ष आमदार सगळे एकत्र येत होते. एक नवीन आघाडी आकार घेत होती, पुरोगामी लोकशाही दल, पुलोद. हे नाव तेव्हा कुणाला माहीत नव्हते, पण लवकरच हे नाव महाराष्ट्राच्या इतिहासाचा भाग बनणार होते. नासिकराव तिरपुरे, जनता पार्टीचे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे नेते, ते या आघाडीचे एक आधारस्तंभ बनले. त्यांनी जनता पार्टीचे आमदार पवारांच्या योजनेत सामील केले. हे धाडसाचे होते, कारण केंद्रात जनता पार्टी सत्तेत होती आणि काँग्रेसच्या एका तरुण नेत्याशी हात मिळवणी करणे राजकीय दृष्ट्या धोकादायक होते. पण तिरपुड्यांनी ठरवले महाराष्ट्राचा विचार करायचा, दिल्लीचा नाही. आणि मग आला तो क्षण जो इतिहासात नोंदला गेला. जुलै 1978 विधानसभेत अविश्वास ठराव मांडण्यात आला. वसंतदादा पाटील यांचे सरकार अल्पमतात आले.
ज्या आमदारांवर त्यांनी विश्वास ठेवला होता, ज्यांना ते आपले मानत होते, त्यातील काही जण पवारांसोबत गेले. वसंतदादांनी विधानसभेत पाहिले, त्यांचे स्वतःच्या पक्षातील चेहरे विरोधात बसलेले होते. त्यांना त्याच क्षणी कळले, खेळ संपला. वसंतदादा पाटील यांनी राजीनामा दिला आणि त्याच दिवशी, त्याच रात्री शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. वय फक्त 28 वर्षे. भारताच्या इतिहासात सर्वात तरुण मुख्यमंत्री. पण हे सगळे इतके सरळ नव्हते. दिल्लीत इंदिरा गांधींनी जेव्हा हे ऐकले, तेव्हा त्यांनी काय केले असेल? एका तरुण नेत्याने, ज्याला त्यांच्याच पक्षाने निवडून आणले, त्यांच्या पाठिंब्याने बनलेले सरकार पाडले. हा केवळ महाराष्ट्राचा प्रश्न नव्हता, हा इंदिराजींच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न होता. त्या तेव्हा विरोधात होत्या, कमकुवत होत्या, पण त्यांची स्मृती तीव्र होती आणि ते त्यांनी दाखवून दिले. पुलोत सरकार फार काळ टिकले नाही. 1980 मध्ये इंदिरा गांधी परत सत्तेत आल्या आणि त्यांनी महाराष्ट्रातील पुलोत सरकार बरखास्त केले. राष्ट्रपती राजवट लागू झाली. पण इतिहासाने एक गोष्ट नोंदवली, शरद पवारांनी जे केले ते महाराष्ट्राच्या राजकारणात आधी कुणी केले नव्हते. एवढ्या कमी वयात, एवढ्या कमी अनुभवाने इतक्या मोठ्या माणसाचे सरकार पाडणे हे धाडस होते, हे कौशल्य होते आणि हे भविष्याचे संकेत होते. वसंतदादा पाटील, ज्यांनी पवारांवर विश्वास ठेवला होता, ज्यांनी त्यांना राजकारणात वाढताना पाहिले होते, ते नंतर कधी जाहीरपणे बोलले नाहीत, पण ज्यांनी त्यांना जवळून ओळखले ते सांगतात, त्या घटनेनंतर त्यांच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच उदासी आली. विश्वासघाताची उदासी नाही, तर एका हुशार शिकाऱ्याने आपल्यालाच शिकार केले याची जाणीव झाल्याची उदासी. महाराष्ट्राचे राजकारण त्या दिवसानंतर बदलले, पूर्णपणे, कायमचे. आणि त्या बदलाच्या केंद्रस्थानी होते एक तरुण, एक योजना आणि एक अशी रात्र जेव्हा पुण्याच्या एका खोलीत दिवे उशिरापर्यंत जळत राहिले. फेब्रुवारी 1978, मुंबई, मंत्रालय. सकाळचे 10 वाजले होते. मुंबईच्या त्या उंच इमारतीत नेहमीप्रमाणे गर्दी होती. बाबू, शिपाई, नेते, लॉबीत घुटमळणारे कार्यकर्ते. पण त्या दिवशी एक वेगळेपण होते, कुजबूज होती. एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात जाणारी अर्धवट वाक्यांची, अर्धवट भीतीची कुजबूज. कारण सकाळपासूनच एक बातमी पसरली होती, काँग्रेसमध्ये काहीतरी मोठे होणारे. कुणाला नक्की माहीत नव्हते, पण सगळ्यांना जाणवत होते. हवेत एक वेगळाच ताण आहे. राजकारणात जेव्हा असा ताण येतो, तेव्हा कुणाचा तरी खेळ संपणार असतो. वसंतदादा पाटील त्यांच्या दालनात बसले होते. समोर फायलींचा ढीग, बाजूला चहाचा कप, थंड झालेला, विसरलेला. ते काम करत होते, पण मन कुठेतरी दुसरीकडे होते. गेल्या काही दिवसांत काही आमदारांनी भेटायला येणे बंद केले होते. फोन येत होते, पण त्यातला उत्साह कमी झाला होता. एक विचित्र शांतता होती, ती शांतता जी वादळाआधी येते. वसंतदादांना अनुभव होता. त्यांनी महाराष्ट्राचे राजकारण जवळून पाहिले होते, यशवंतराव चव्हाणांच्या काळापासून. पण यावेळी जे होत होते ते वेगळे होते. हे बाहेरून येणारे आव्हान नव्हते, हे आतून, स्वतःच्या माणसांमधून येत होते. शरद पवार त्याच सुमारास पुण्यात होते, पण पुण्यात म्हणजे एकाच ठिकाणी नाही. ते एका घरून दुसऱ्या घरी, एका गावातून दुसऱ्या गावात फिरत होते. त्यांच्या भेटीगाठी उघड नव्हत्या. कुठल्याही वर्तमानपत्रात नाव नाही, कुठल्याही कार्यक्रमात उपस्थिती नाही. ते जणू अदृश्य झाले होते. पण प्रत्यक्षात ते सर्वात महत्वाचे काम करत होते. एक एक आमदार, एक एक संभाषण, एक एक वचन. पुलोतची आघाडी दिवसागणिक मजबूत होत होती, पण अजून एक मोठी अडचण होती, संख्या. विधानसभेत बहुमतासाठी 145 आमदार हवे होते. पवारांकडे अजून तेवढे नव्हते. प्रत्येक आमदार म्हणजे एक वेगळी अपेक्षा, एक वेगळी मागणी, एक वेगळा हिशोब. शेतकरी कामगार पक्षाचे नेते, ज्यांनी ग्रामीण महाराष्ट्रात दशकांचे काम केले होते, ते पवारांशी बोलायला तयार होते. पण त्यांच्या अटी होत्या. जनता पार्टीतील काही नेत्यांना दिल्लीकडून इशारे येत होते, केंद्राशी सुसंगत राहा. पण राज्याचे राजकारण वेगळ्याच तालावर चालत होते. नासिकराव तिरपुडे मात्र स्थिर होते. त्यांनी एकदा निर्णय घेतला, तो बदलला नाही. ते पवारांसोबत ठाम उभे राहिले आणि त्यांच्या या ठामपणाने इतरांनाही धीर दिला. एप्रिल 1978, नागपूर. एका रात्री उशिरा नागपूरच्या एका साध्या बंगल्यात बैठक झाली. खोलीत 10-12 माणसे, दरवाजे बंद. बाहेर एक विश्वासू माणूस पहारा देत होता. आज शरद पवार बोलत होते, शांत आवाजात, पण प्रत्येक शब्द मोजून. त्यांनी सांगितले, हे फक्त सत्तेसाठी नाही, महाराष्ट्राला एक नवीन दिशा हवी आहे. काँग्रेसच्या जुन्या व्यवस्थेत नवीन पिढीला जागा नाही. सहकार चळवळ फक्त काही घराण्यांच्या हातात अडकली आहे. शेतकरी, कामगार, तरुण यांचा आवाज कुठे आहे? त्या खोलीत बसलेले सगळेजण ऐकत होते. काही जणांच्या मनात अजूनही शंका होती.
हे यशस्वी होईल का? पण पवारांच्या डोळ्यात जो विश्वास होता तो शंकांपेक्षा मोठा होता. त्याच रात्री ती बैठक संपली आणि पुलोदची आघाडी अधिकृतपणे पक्की झाली. मुंबई, जून 1978. वसंतदादा पाटलांना आता स्पष्ट संकेत मिळू लागले होते. त्यांच्या विश्वासू माणसांनी सांगितले, काही आमदार पवारांशी बोलत आहेत. वसंतदादांनी शरद पवारांना बोलावले एकट्याने. ती भेट कशी झाली, तिथे काय बोलणे झाले, हे इतिहासाने पूर्णपणे नोंदवले नाही. पण जे लोक त्या काळातील राजकारण जवळून जाणत होते ते सांगतात, वसंतदादांनी विचारले आणि पवारांनी स्पष्ट नकार दिला नाही. त्यांनी असे काही सांगितले जे ऐकणाऱ्याला वाटेल की सगळं ठीक आहे, पण प्रत्यक्षात त्यात कुठलेही वचन नव्हते. राजकारणाची भाषा अशीच असते, जे बोलले जात नाही ते जास्त महत्वाचे असते. वसंतदादा त्या भेटीनंतर थोडी निश्चिंत झाले. हीच त्यांची सर्वात मोठी चूक ठरली. जुलै 1978. मुंबई, विधानसभा. सकाळपासूनच विधानसभेत एक विलक्षण वातावरण होते. आमदार आपापल्या जागी बसले होते, पण चेहऱ्यांवर नेहमीचा निर्विकारपणा नव्हता. काही जण अस्वस्थ होते, काही जण जास्तच शांत होते. त्या प्रकारची शांतता जी माहीत असते की आज काहीतरी मोठे होणार आहे. पत्रकार गॅलरीत गर्दी होती, बाहेर कार्यकर्त्यांचे घोळके. हवेत एक प्रकारचा दाब होता. राजकीय, भावनिक, ऐतिहासिक अविश्वास ठराव मांडण्यात आला. मतदान सुरू झाले. एक एक नाव पुकारले गेले. एक एक आमदार उभा राहिला आणि हळूहळू, अत्यंत हळूहळू चित्र स्पष्ट होत गेले. वसंतदादांच्या बाजूने कमी हात, विरोधात जास्त. जे आमदार कालपर्यंत वसंतदादांचे होते ते आज वेगळ्या बाजूला उभे होते. वसंतदादांनी विधानसभेत त्या क्षणी जे पाहिले ते पाहण्यासाठी कुठल्याही माणसाचे काळीज कणखर असावे लागते. स्वतःचे लोक, आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवला, ज्यांच्यासाठी काम केले, ते विरोधात उभे आहेत. सरकार पडले. वसंतदादा पाटील यांनी राज्यपालांकडे राजीनामा सादर केला. शांतपणे, कुठलाही गोंधळ नाही, कुठलाही आरोप नाही. ते बाहेर पडले त्याच दरवाजातून जिथून ते अनेकदा विजयी मुद्रेने आत आले होते. पण आज त्यांच्या पाठीमागे इतिहासाचा एक वेगळाच अध्याय बंद होत होता. आणि त्याच वेळी, त्याच इमारतीत, वेगळ्या खोलीत शरद पवार आणि त्यांचे सहकारी एकत्र होते. पुलोदच्या आघाडीने बहुमत सिद्ध केले होते. आता मुख्यमंत्री कोण होणार हे सगळ्यांना माहीत होते. फक्त अधिकृत घोषणेची प्रतीक्षा होती. 18 जुलै 1978. राजभवन, मुंबई. शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. वय 28 वर्षे. त्या क्षणी जे लोक राजभवनात उपस्थित होते त्यांनी सांगितले, पवारांच्या चेहऱ्यावर उत्साह होता, पण उन्माद नव्हता. ते शांत होते. जणू हे त्यांना आधीपासूनच माहीत होते. हे असेच होणार, हे होणारच होते. दिल्लीत इंदिरा गांधींनी ही बातमी ऐकली. त्यांनी काय केले, काय बोलल्या हे उघडपणे कधीच कळले नाही. पण त्यांच्या जवळच्या लोकांनी नंतर सांगितले. त्यांनी फक्त एकच वाक्य म्हटले, हे लक्षात ठेवा. राजकारणात हे 2 शब्द किती जड असतात हे ज्यांनी इंदिराजींचा इतिहास जाणला होता त्यांना चांगले माहीत होते. पण तो क्षण भविष्यासाठी होता. त्या दिवशी 18 जुलै 1978 महाराष्ट्राने एक नवीन अध्याय सुरू केला. पुलोद सरकार सत्तेत आले. एक तरुण नेता राज्याचा प्रमुख झाला आणि महाराष्ट्राचे राजकारण, जे आजपर्यंत एका ठराविक साच्यात चालत होते, ते साचे कायमचे मोडले. हा भूकंप होता, खरा भूकंप, ज्याचे धक्के महाराष्ट्राला आजही जाणवतात.